मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहे, पार्थ आणि काव्या त्या माणसाच्या घरून निघालेले असतात आणि ते निघताना तो माणूस काव्याला म्हणालेला असतो की पोरी, तुझा नवरा खूप चांगला आहे, खरंच तुझं खूप चांगलं नशीब आहे, असा नवरा तुला मिळाला. त्याचं मन अगदी स्वच्छ आणि साफ आहे. आणि त्यानंतर तिथे त्या पार्थने तिला भरवलेलं जेवण ही तिला आठवतं आणि त्यानंतर पार्थने त्या माणसाचा ड्रेस घालून आला होता. त्यानंतर तिच्या मनामध्ये असं वाटलं असतं त्यावेळेस की पार्थ छान दिसत आहे त्या ड्रेसमध्ये, पण ते पार्थला बोलवून दाखवत नाही. आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी काव्याला आठवतात आणि त्यानंतर तिला आलिशाचं बोलणंही आठवतं, कारण आलिशा तिला म्हणालेली असते युनिवर्स एखाद्या माणसाला भेटवण्यासाठी जुगाड करत असते. त्यावर तीच गोष्ट ती पार्थला विचारते आणि म्हणते, असं असतं का देशमुख की एखादी गोष्ट आपल्याला घडवण्यासाठी, ती मिळून येण्यासाठी युनिवर्स एक जुगाड करत असतं. त्यावर तो म्हणतो, म्हणजे काय, तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यावर ती म्हणते, जुगाड म्हणजे देशमुख कसं, आता बघा, सपोज एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे आणि ते मिळवून देण्यासाठी अशा काही गोष्टी युनिवर्स मुद्दामून घडवून आणत असतं. त्यावर तो पार्थ म्हणतो, हो असं असतं ना, समजा आता 11:11 रोज मी युनिवर्सकडे एखादी गोष्ट मागितली तर नक्कीच ते युनिवर्स आपल्याला देतं आणि त्याच प्रकारे हेही तुमचं जुगाड असं आहे, दोन्हीही सेमच आहेत असं पार्थ तिला म्हणतो. आणि त्यानंतर तो म्हणतो, पण युनिवर्स असं कोणतं काय घडवून आणत आहे आणि कशासाठी, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात, असं पार्थ काव्याला विचारतो. आणि त्यानंतर काव्या त्याला म्हणते, सांगतच असते की दोन माणसं एकत्र आणि तेवढ्यातच तिथे गाडीच्या समोर ती एक बाई आलेली असते, कारण तिला मदत हवी असते. त्यानंतर ती खाली आहे आणि रिक्षा देखील तिचा खाली थांबलेला असतो. ते पाहून पार्थ तिथे गाडी थांबवतो आणि ती बाई त्याला म्हणते, दादा प्लीज मला मदत करा, तुम्ही अगदी देवासारखेच धावून आलेले आहात, हे माझी वहिनी आहे आणि हिच्या पोटामध्ये फार कळा येत आहेत, तिची डिलिव्हरी करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जात होतो, पण मध्येच आमची रिक्षा बंद पडली आणि इथे कोणते वाहनही दिसत नाही आहेत. त्यानंतर पार्थ म्हणतो, हो तुम्ही काळजी करू नका. आणि काव्या आणि तो पार्थ आणि ती बाई त्या बाईला गाडीमध्ये बसवतात आणि त्यानंतर पार्थ लगेचच त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. आणि त्यानंतर ज्या वेळेस ते हॉस्पिटलमध्ये जातात तिथे इकडे नंदिनी घरातून बाहेर जात असते पुरावे गोळा करण्यासाठी. त्यावर जीवा तिला अडवतो आणि विचारतो, थांब नंदिनी, तू कुठे जात आहेस, मीही तुझ्यासोबत येतो. त्यावर ती सांगते, नको जीवा, आज नाही प्लीज, आणि तुम्ही आता हट्ट करू नका. त्यावर तो म्हणतो, अगं तू असं एकटी जाणं फार रिस्की आहे, तू गेलीस आणि जर तुला काही झालं तर, त्यामुळे मी तुझ्यासोबत येतो. त्यावर ती म्हणते, आणि तुम्हाला काही झालं तर उगाचच माझ्यामुळे तुम्हाला आणखी त्रास नको. त्यावर तो म्हणतो, आणि तुला झालेला त्रास मलाही त्रासच होईल त्याचा. त्यावर ती म्हणते, नाही मी तुम्हाला काळजी करू नका सांगत आहे, मला काहीही होणार नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर तो ठीक आहे म्हणतो आणि विचारतो, पण कुठे जात आहेस ते तरी सांग. त्यावर नंदिनी काहीच बोलत नाही आणि म्हणते, येते मी, आणि तिथनं निघून जाते. आणि त्यानंतर इकडे काव्या, पार्थ आणि ती बाई तिच्या वहिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. त्यानंतर तिथे डॉक्टर येतात आणि ते डॉक्टरला सांगतात, इमर्जन्सी आहे, लवकर तुम्ही आतमध्ये जा, आमच्या पेशंटला चेक करा. त्यानंतर डॉक्टर त्या पेशंटला स्ट्रेचरवर घेतात आणि त्यानंतर डॉक्टर आतमध्ये त्यांना चेक करण्यासाठी जातात. त्यावर ती बाई फारच काळजी करत असते आणि ती काव्या म्हणते, काकू ताई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पेशंटला काहीही होणार नाही, डॉक्टर आता मध्ये गेलेले आहेत ना, तर ते नक्की चेक करतील आणि वहिनी आणि त्यांचं बाळ अगदी ठणठणीत असेल, असं काव्या त्यांना सांगत असते. आणि त्यानंतर इकडे नंदिनी त्या दीपकला भेटण्यासाठी गेलेले असती. त्यावर तो म्हणतो, तू इथे कशासाठी आली आहेस, तुझं काय काम आहे? त्यावर ती म्हणते, दीपक प्लीज माझी हेल्प कर, मला तुझी मदत हवी आहे. त्यावर दीपक म्हणतो, मला सर्व माहीत आहे, माझ्याकडे म्हणजे तुला आत्ता गरज आहे म्हणून तू आलीस आणि आधी माझ्यावर केस टाकलीस, तुझ्यामुळेच मी इथे जेलमध्ये आहे, हे मी विसरलेलो नाही आहे नंदिनी, असं तिला सांगत असतो. आणि इकडे ती काव्या
काव्या त्यांना काकूंना धीर देत असते, काळजी करू नका म्हणून सांगत असते. आणि त्यानंतर त्या काकू म्हणतात, थांब मी माझ्या भावाला फोन करून इकडे बोलवते. आणि त्यानंतर डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, फार क्रिटिकल कंडिशन झाली आहे तुमच्या पेशंटची. तुमच्या पेशंटला इथनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल, कारण इथे सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्जन अवेलेबल नाही आहेत. त्यावर ती काव्या फार चिडते आणि म्हणते, असं कसं तुम्ही म्हणतात की सर्जन अवेलेबल नाही आहेत. त्यावर ती डॉक्टर म्हणते, मॅडम सर्वजण सुट्टीवर गेलेले आहेत. त्यावर ती काव्या सांगते, तुम्ही देखील डॉक्टर आहात ना, मग तुम्ही काही प्रयत्न करून बघा. त्यावर ती म्हणते, मी डॉक्टर आहे पण मी गायनोलॉजिस्ट नाही आहे. त्यावर तो म्हणते, ठीक आहे पण बाळाला काही झालेलं तर नाही ना. त्यावर ती डॉक्टर सांगते, तुमच्या बाळाच्या गळ्याभोवती सर्वकडे नाळ अडकलेला आहे आणि तुमच्या पेशंटलाही त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. त्यावर ती बाई रडायला लागते आणि म्हणते, डॉक्टर मी तुमच्या हातापाया पडते पण प्लीज त्या बाळाच्या आईला वाचवा, तिला काही होता कामा नये. त्यावर ती म्हणते, सॉरी आता सर्व देवाच्या हातात आहे आणि आता ह्या हॉस्पिटलमध्ये तर काही उपचार आम्ही त्यांच्यावर करू शकत नाही. त्यावर काव्या म्हणते, ठीक आहे मग तुम्ही दुसऱ्या सर्जनला तुमच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घ्या. त्यावर ती म्हणते, असं आम्ही करू शकत नाही, आमच्या हॉस्पिटलच्या रूलच्या खिलाफ आहे ते. त्यावर ती काव्या म्हणते, ठीक आहे मग तुम्ही आम्हाला एखादं कुठलं हॉस्पिटल सजेस्ट करा, तिथे आम्ही आमच्या पेशंटला घेऊन जाऊ. त्यावर ती म्हणते, मी असं कोणतंही हॉस्पिटल सजेस्ट करू शकत नाही, तुमचं तुम्ही ठरवा आणि घेऊन जा. हे तिचे वाक्य ऐकून काव्याचा मात्र फारच पारा चढतो आणि ते त्यांना फारच बोलायला लागते. ती म्हणते, असं कसं तुम्ही जबाबदारी झटकून टाकत. आणि त्यानंतर ती काव्या डॉक्टरांना म्हणते, तुम्ही काय शपथ घेता ज्यावेळेस तुम्ही जॉबला येण्याआधी. त्यावर ती म्हणते, आता ती शपथ आठवा आणि आम्ही तर तुम्हाला देव मानतो, कारण तुम्ही आमच्यावर उपचार करतात. एखादा माणूस ज्यावेळेस त्याचं पेशंट आजारी असतं ना, त्यावेळेस त्याची शारीरिक आणि मानसिक खूप परिस्थिती ढासळलेली असते आणि तुम्ही असं लगेचच जबाबदारी झटकून हात वरी करता. त्यावर आम्ही तुम्हाला विचारतही आहोत, ठीक आहे आम्ही आमच्या पेशंटला घेऊन जातो पण तुम्ही फक्त आम्हाला हॉस्पिटल सजेस्ट करा. तर तुम्हाला तेही करायचं नाही आहे. तुम्ही प्रयत्न तरी केले का हो आमच्या पेशंटला वाचवण्यासाठी. आम्ही इथं आलो की नाही तर लगेचच आत गेलात, 10 मिनिटांनी लगेच बाहेर येऊन सांगत आहात की तुमची पेशंट फार क्रिटिकल आहे आणि तिला इथनं हलवावं लागेल. असं कसं तुम्ही करू शकता. खरंच माझा तर विश्वासच बसत नाही. जर डॉक्टरच असं वागायला लागले तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं, कोणाकडे बघायचं. असं ती काव्या त्या डॉक्टरांना म्हणत असते. आणि जसा तिचा आवाज चढतो तसा तिथला सर्व स्टाफ गोळा होतो आणि त्यानंतर तिथे सर्वजण तिच्याकडेच बघत असतात. त्यावर ती डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही एका तरी सर्जनला कॉल करून विचारलत का हो. तुम्ही फक्त काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत, तुम्ही फक्त जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहात. त्यावर ती म्हणते, तुम्ही एखाद्या सर्जनला कॉल करा आणि विचारा तरी, मग एक चान्स तरी द्या. त्यानंतर आमच्या पेशंटचं काय करायचं आम्ही आमचं बघू. असं ती त्या डॉक्टरांना म्हणते. आणि त्यानंतर पार्थही काव्याकडे बघत असतो, कारण त्याने हे काव्याचं रूप कधीही बघितलेलं नसतं. आणि त्यानंतर ती काव्या डॉक्टरांना म्हणते, तुम्ही निदान प्रयत्न तरी करून बघा. जर आता आम्ही इथनं आमच्या पेशंटला हलवलं आणि त्यानंतर वाटेतच आमच्या पेशंटला काही दगा झाला तर याला कोण जिम्मेदार आहे. असं ती त्या डॉक्टरांना जाब विचारत असते. त्यानंतर ती काव्या डॉक्टरांना म्हणते, आपल्या इथे मेन काय प्रॉब्लेम आहे सांगू का. आपल्याकडे होम डिलिव्हरी फार लवकर होते पण ॲम्ब्युलन्स मात्र वेळेवर पोहोचू शकत नाही आणि यामुळेच कित्येक लोकांना आपलं पेशंट गमावून बसावं लागतं. असं ती त्या डॉक्टरांना ऐकवत असते. आणि तिचं हे सर्व बोलणं ऐकून डॉक्टर म्हणतात, ठीक आहे आम्ही एकदा लास्ट प्रयत्न करून बघतो कोणता सर्जन अवेलेबल होत आहे का. आणि हे सर्व बोलत असताना त्या काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती रडत असते. ती त्या डॉक्टराला म्हणते, तुम्ही देखील एक स्त्रीच आहात ना, मग त्या बाईला किती वेदना होत असतील, किती त्रास होत असेल याचा अंदाज तुम्हाला तर असेलच, ती आई होणार आहे. असं ती त्या डॉक्टरांना सांगत असते. आणि त्यानंतर ते डॉक्टर आतमध्ये जातात आणि कॉल करून सर्जनला बोलवतात. तर एक सर्जन अवेलेबल होतो आणि त्यानंतर ते डॉक्टर
बाहेर येऊन काव्याला सांगतात आणि त्यानंतर काव्याचा राग थोडासा शांत होतो आणि त्यानंतर ती बाई जी असते तिची भाऊजाई ती पाणी देते. पार्थला म्हणते त्यांना पाणी दे. त्यावर पार्थ म्हणतो काव्या तुम्ही इथे या, इथे येऊन तुम्ही पाणी प्या. त्यानंतर ती पाणी पिते आणि तिचं लक्ष त्या जमलेल्या गर्दीकडे जातं. त्यानंतर ती पार्थला म्हणते पार्थ इथे एवढे लोक का जमा झाले आहेत आणि ते सर्व माझ्या तोंडाकडे का बघत आहेत असं ती पार्थला विचारते. त्यानंतर पार्थ त्या काव्याला सांगतो की कारण आत्ता तुमच्यामध्ये देखील त्या माणसांना देवच दिसत आहे. त्यावर ती म्हणते आता काहीही बोलू नका देशमुख असं त्या पार्थला सांगते. आणि त्यानंतर पार्थ म्हणतो खरं सांगू का काव्या, मला आधी असं वाटायचं तुम्ही IAS होऊ शकाल की नाही, म्हणजे तुम्ही सिरियस आहात की नाही, तुम्ही वाईट अर्थ घेऊ नका, पण मी खरंच मनापासून सांगत आहे. पण आज मात्र असं वाटतंय की खरंच तुम्ही आज सिरियस आहात आणि तुम्ही ज्यावेळेस IAS होताल ना त्यावेळेस अगदी चोखपणे तुमचा जॉब निभावू शकाल असं मला वाटत आहे. कारण आज मी तुमचं वेगळंच रूप बघितलेलं आहे आणि आता माझी खात्रीच पटली आहे. काही गोष्टी काव्या स्टाईलनीही कराव्या लागतात. त्यानंतर तो म्हणतो नंदिनी ही बोलून नाही तर करून दाखवते आणि तुम्ही मात्र थेट धडाधड बोलून मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्या काव्या स्टाईलनी काही गोष्टी करून घेता. खरंच आज मी तुमच्याबद्दल खूप माझ्या मनामध्ये आदर निर्माण झालेला आहे. आणि त्यानंतर ती काव्या त्या बाईला म्हणते ताई तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, तुमचं बाळ अगदी आणि भाऊजाई सुखरूपच असेल आणि त्यांना अगदी गोंडस बाळ होईल, तुम्ही काळजी करू नकात. आणि तेवढ्यातच तिथे बाईचा नवरा येतो आणि त्यानंतर ती बाई सांगते अरे दादा फार प्रॉब्लेम झाला होता वाटेमध्ये, वहिनीला फार चक्रा येऊ लागल्या, कळा येऊ लागल्या आणि आमचा रिक्षाही मध्येच बंद पडला. त्यानंतर ह्या दादांनीच आम्हाला मदत केली आणि त्यानंतर एवढंच काय तर हॉस्पिटलमध्ये देखील ह्यांनी आणलं आणि त्यानंतर इथे आल्यास सर्जन देखील काव्या मॅडममुळेच अवेलेबल झाले. डॉक्टर तर आधी नाहीच म्हणाले होते, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणाले होते. त्यानंतर तो म्हणतो कुठे आहेत सध्या ते, त्यावर ती ते दाखवते आणि त्यांना तो माणूस येऊन म्हणतो खरंच दादा वहिनी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर ज्यावेळेस तो पार्थचा चेहरा बघतो त्यावेळेस मात्र त्याला धक्का बसतो. कारण ज्यावेळेस दीपकच्या हात नादी लागून त्या माणसाने पैशासाठी पार्थला आणि नंदिनीला किडनॅप केलेलं होतं हे त्याला कळतं. ते पाहून त्या माणसाला फारच वाईट वाटतं. तो म्हणतो पैशाच्या मजबुरीने मी तर ते काम केलं होतं, पण आज ह्या माणसांनीच माझ्या बायकोचा जीव वाचवला आणि ह्यांच्यामुळेच इथे माझी बायको आणि बाळ सुखरूप आहे तसं तो स्वतःच्या मनाशीच म्हणतो. आणि त्यानंतर तो म्हणतो आता जर ह्यांना जर हे कळालं तर ह्यांनी माझी मदत केली नसती असं तो स्वतःच्या मनाला म्हणत असतो आणि तो फार घाबरलेलाही असतो. त्यावर पार्थ म्हणतो दादा तुम्हाला किती घाम आलेला आहे, तुम्ही किती घाबरलेले आहात, पण तुम्ही काहीच काळजी करू नका, अगदी सर्व काही व्यवस्थितच होईल, युनिवर्स तुमच्या बाबतीत सर्व काही चांगलंच घडवून आणेन. आणि त्यानंतर इकडे नंदिनी त्या दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेली असते. त्यानंतर ती त्याला सांगते की तुला माझ्याकडे येऊन माझ्यासोबत माझ्या घरी पुरावा साक्ष द्यावी लागेल की तू वसुहत्यानेच तुला मला किडनॅप करायचं सांगितलेलं होतं, हे खरं तुला कबूल करावं लागेल. त्यावर तो म्हणतो मी असं करेन, तुला असं का वाटतं. त्यावर ती म्हणते तुला हे सर्व आधीच माहीत आहे, याचा अर्थ इथे वसुहत्यांनीच तुला सांगून गेलेलं असणार. त्यावर तो म्हणतो ते काही असू देत पण मी असं करणार नाही. त्यावर तो म्हणतो जर तुला असं वाटत असेल मी हे करावं तर तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तर तुला माझी यातनं सुटका करावी लागेल आणि ही केस मागे घ्यावी लागेल, तरच मी तुझ्या घरी येऊन त्या वसुहत्यांच्या विरोधामध्ये साक्ष देईल असं तो दीपक त्या नंदिनीला सांगतो. आणि ती नंदिनी त्या दीपकला म्हणते ठीक आहे मला हे सर्व कबूल आहे, पण तू तुझे शब्द लक्षात ठेव आणि माघारी फिरू नकोस असं त्याला सांगते. त्यावर तो म्हणतो ठीक आहे पण तुला आधी केस मागे घ्यावी लागेल तरच त्यानंतरच मी तुझ्यासोबत
येईल त्यावर नंदिनी ती प्रोसेस करते आणि इकडे ती रम्या आणि आत्या म्हणत असतात, तू रम्या काळजीच करू नकोस, त्या नंदिनीच्या हाताला एकही पुरावा लागणार नाही. आणि आता तिच्याकडे असे तासच किती राहिलेले आहेत, 2 तासामध्ये असं ती काय करू शकणार आहे. त्यावर ती रम्या म्हणते, आई ते तर मला चांगलंच माहीत आहे, पण भीती देखील वाटते. त्यावर आत्या म्हणतात, अगं तू काही भीती बाळगू नकोस, कारण मला पूर्ण खात्री आहे नंदिनीच्या हाताला एकही पुरावा लागणार नाही. तिच्याकडे मेन 2च पत्ते आहेत, एक पिहू आणि एक तो दीपक, आणि ते दोन्हीही माझ्या हातात आहेत. पिहूचा तर आता विषय संपला आहे, पण त्या दीपकला देखील मी तिथे जाऊन चांगलं सांगून आले आहे आणि पैसे देखील मी त्याला त्या कामाचे दिलेले आहेत, त्यामुळे तो काही आता इथे येत नाही. आणि तो असंही जेलमध्ये आहे, जेलमधनं तो कसा इथे येईल साक्ष देण्यासाठी. त्यानंतर इकडे जीवा त्याच्या आईला म्हणत असतो, आई तू काहीच काळजी करू नको, नंदिनी नक्कीच पुरावे घेऊन येईल, कारण तिचं मन अगदी खरं आहे आणि कोणाबद्दलच तिच्या मनामध्ये पाप नाही. अगदी अंधारामध्येही तिच्या खरेपणाची सावली दिसावी अशी आहे ती. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.